नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत झणझणीत तर्रेदार मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने। यामध्ये मी काही खास नवीन टिप्स सांगितल्या आहेत, त्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी सुके खोबरे किंवा ओले खोबरे, 1 इंच आल्याचा तुकडा, 8-10 लसूण पाकळ्या, एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर देठासहित अर्धी वाटी आणि आवश्यकतेनुसार तेल। सगळ्यात आधी आपण यासाठी एक खास वाटण तयार करून घेऊया। तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल घालून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, आलं, लसूण, खोबरे घालून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे सर्व साहित्य तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया। हे वाटण व्यवस्थित भाजले की भाजीला चव अप्रतिम येते। आता हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊया। भाजून घेतलेले सर्व साहित्य व कोथिंबीर मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ। भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, मटकीच्या रस्स्याला दाटसरपणा आणण्यासाठी 1 चमचा बेसन, एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा लसूण मसाला 2 चमचे व तेल। रस्स्याला जास्त तरी येण्यासाठी थोडे जास्त तेल वापरावे। मोड आलेली मटकी 250 ग्राम। बऱ्याच वेळा मोड आलेल्या मटकीला एक प्रकारचा आंबट आणि उग्र वास येतो। भाजी बनवण्यापूर्वी कोमट पाणी किंवा 1 चमचा लिंबाचा रस टाकून 5 मिनिटे ठेवावे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे। असे केल्याने मटकीचा उग्र वास पूर्णपणे निघून जातो आणि भाजी एकदम फ्रेश बनते। व अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, चवीनुसार मीठ। कढई गरम झाल्यानंतर फोडणीसाठी 3-4 चमचे तेल घालून घेऊ। जास्त तेल घातल्याने रस्स्याला जास्त तर्री येते। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे घालून घेऊ। जिरे मोहरी तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ। कांद्याला सोनेरी कलर आल्यानंतर टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो मऊ होईपर्यंत 2-3 मिनिटे परतून घेऊ। टोमॅटो मऊ झाल्यानंतर गॅस बारीक करून घेऊ व सुके मसाले घालून घेऊ। कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, हळद, अर्धा चमचा धना पावडर व बेसन घालून मिक्स करून घेऊ। एक मिनिटासाठी परतून घेऊ। वाटण टाकून घेऊ। वाटण मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। अजिबात घाई करू नये। जितका मसाला छान परतेल की भाजीला चव जास्त चांगली येते। मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घालून घेऊया। मटकी 1 मिनिटासाठी परतून घेऊ।
मटकी कधीही कुकरमध्ये शिजवू नका. कुकरमध्ये मटकी जास्त शिजून त्याचा गाळ होतो. मटकी नेहमी कढईत उघडी शिजवावी. मटकीचा गाळ झाला की भाजीची चव बिघडते. कढई मंद आचेवर शिजवल्याने मटकीचा प्रत्येक दाणा अख्खा आणि मऊ शिजतो. 1 मिनिट परतून झाल्यानंतर मटकीमध्ये उकळलेले गरम पाणी टाकू. थंड पाणी टाकल्याने तेलाची तरी वर येत नाही. उकळलेले पाणी टाकल्यामुळे भाजीला हॉटेलसारखा लालभडक कट येतो. बघा भाजीला किती छान सुंदर लाल रंगाची तरी आली आहे. आता मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं ही भाजी छान उकळून देऊया, जेणेकरून मटकी मऊ शिजेल. आपली झणझणीत मटकीची रस्सा भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.